नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, 2026 मध्ये जर समजा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर आताच उषाताईंचा 10 किलोचा जो रिझल्ट आहे तो आलेला आहे आणि त्यांचं जे व्हॉट्सअपचा स्क्रीनशॉट आहे तो काढून मी इथे लावलेला आहे बघा। त्यांनी 6 महिन्यात 10 किलो वजन कमी केलेलं आहे। आता 6 महिन्यात 10 किलो वजन कमी केले म्हणजे घरगुती आहार घेऊन खाऊन पिऊन त्यांनी 10 किलो वजन कमी केलेलं आहे। क्रश डाएट घेतलेलं नाहीये, कोणतेही सप्लिमेंट घेतलेलं नाहीये, लिक्विड डाएट वगैरे घेतलेलं नाहीये। आपल्या घरामध्ये आपण जे भाकरी बनवतो, भाजी, चपाती, सॅलड असे पदार्थ ऍड करूनच वजन कमी केलेलं आहे। जर समजा तुम्हाला हळूहळू वजन कमी करायचं असेल, घरगुती आहार घेऊन वजन कमी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपला जो ऑनलाईन क्लास आहे तो तुम्ही जॉईन करू शकता। तर 2026 मध्ये तुम्ही वजन कमी करण्याची तुमची जी वेट लॉस जर्नी आहे ती माझ्यासोबत तुम्ही सुरू करू शकता। तर आता जानेवारी पासून आपले क्लास रेग्युलर असतातच, पण जानेवारी पासून परत आपली 7ची नवीन बॅच सुरू झालेली आहे सकाळी 7 वाजता। तर तुम्ही नक्कीच सकाळी 7च्या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता। त्याच्यानंतर सकाळी 5:30 वाजता आपली एक बॅच असते, त्याच्यानंतर सकाळी 7ला नवीन बॅच सुरू झालेली आहे, सकाळी 10:15 वाजता एक बॅच असते आणि संध्याकाळी 4ला एक बॅच असते। असल्या आपल्या 4 बॅचेस आहेत आणि फक्त घरगुती आहार घेऊन वजन कमी होते म्हणून मी तुम्हाला डाएट चार्ट जो आहे तो देणार आहे आणि तो डाएट चार्ट तुम्ही छान असा फॉलो करायचा आहे आणि रोज एक्सरसाइज मी तुमची घेणार आहे। क्लासला सुट्टी फक्त रविवारच्या दिवशी असते, क्लासला सुट्टी नसते। रेग्युलर सातत्याने संयम ठेवून जर समजा तुम्ही क्लास केला तर तुमचं पण वजन उषाताईंसारखं 10 किलो कमी होणार आहे। बरेच वेळा काय होतं, आपण फास्ट वजन कमी करण्याचे प्रयत्न करतो आणि फास्ट वजन कमी करताना आपण जेवण कमी करतो किंवा मग लिक्विड डाएट घेतो, क्रश डाएट घेतो, असं काय करतो, बरेच वेळा पोटाला ताण देतो, जास्त वेळ उपाशी राहतो। मग त्यावेळेस काय होतं, आपलं वजन कमी होत नाही। मग आपण विचार करतो मी तर सर्वच करते, डाएट फॉलो करते, बाहेरचे पदार्थ खात नाही, त्याच्यानंतर किती वेळ पोट उपाशी ठेवते म्हणजे उपवास पकडते, असा आपण त्रास देतो शरीराला आणि मग त्यावेळेस आपलं वजन जे आहे ते कमी होत नाही। उलट आपली पचनक्रिया काय होते, बिघडते, त्यावेळेस पचनक्रियेवरती ताण येतो, त्याच्यामुळे त्यावेळेस वजन कमी होत नाही। मग ह्या चुकीच्या पद्धती जर समजा तुम्ही फॉलो करत असाल तर नक्कीच त्या पद्धती तुम्ही चुकीच्या पद्धती बंद करा आणि व्यवस्थित खाऊन पिऊन तुमचं जे वजन कमी करण्याची जी सुरुवात आहे ती नक्कीच करा। तर 2026 मध्ये तुम्ही जर समजा तुमची वेट लॉस जर्नी सुरू करणार असाल तर नक्कीच आपला ऑनलाईन क्लास जो आहे तो तुम्ही जॉईन करू शकता। तर खाली दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे मला व्हॉट्सअपला हाय करा आणि तुम्ही व्हॉट्सअपला हाय केल्यानंतर मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे। तर घरगुती आहार जो आहे, आहारामधून कोणते पदार्थ खायचे, कोणते पदार्थ नाही खायचे हे सर्व मार्गदर्शन मी तुम्हाला देत असते आणि त्याच्यानंतर इतर मार्गदर्शन, एक्सरसाइज सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी तुमच्याकडून करून घेत असते। तर नक्कीच तुम्ही जो उषाताईंचा रिझल्ट तर बघितलाय, 10 किलो वजन त्यांचं कमी झालंय आणि घरगुती आहार घेऊन पण वजन कमी होते। आता एक एक्सरसाइज अशी आहे की तुम्ही ती घरच्या घरी केली तर नक्कीच तुमचं जे वजन आहे ते लवकर कमी होणार आहे। जर समजा तुम्हाला ऑनलाईन क्लासला जॉईन करता येत नाही तर मग अशी कोणती एक्सरसाइज आहे किंवा कोणतं योगासन आहे ते की तुम्ही ते करून तुमचं वजन कमी करू शकता, तर ते आहे सूर्यनमस्कार। तर तुम्ही सूर्यनमस्कार करून तुमचं वेट, फॅट कमी करू शकता। तर सूर्यनमस्कार सुरुवातीला करत असताना हळूहळू करायचंय, गडबड करायची नाहीये। तुम्हाला जर समजा सूर्यनमस्कार नसेल जमत तर युट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहेत सूर्यनमस्काराचे, ते बघून तुम्ही हळूहळू शिका किंवा मग तुम्ही माझा क्लास जॉईन करू शकता। हळूहळू तुम्हाला सर्व सूर्यनमस्कार जमणार, इतर एक्सरसाइज जमणार, डाएट छान तुम्ही फॉलो करणार, तुमचं डेली रुटीन तुम्ही फॉलो केल्यावर तुमचं जे वेट आहे, फॅट आहे ते नक्कीच कमी होणार।